चला तर, तुम्ही बनवलेला गुळाचा चहा फाटतो का? पण आता अजिबात असं होणार नाही. कारण मी आज तुमच्यासोबत गुळाचा चहा बनवण्याची एक सिक्रेट आणि परफेक्ट पद्धत शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी 2 पातेली घेतली आहेत. एका पातेल्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं, दुसऱ्या पातेल्यामध्ये त्याच कपाने 1 कप दूध घ्यायचं. दूध गरम करून थंड केलेलं आहे, तरीसुद्धा दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. दोन्ही गॅसवर दोन्ही पातेली मी ठेवली आहेत. दुधाला फक्त उकळी काढून गॅस बंद करायचा आहे. ज्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं त्याला सुद्धा खळखळून उकळी काढून घ्यायची. गॅसचा फ्लेम मीडियम करायचा. 2 कप चहा या अंदाजाने 2 चमचे चहा पावडर घालायची आणि मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिटं चहा पावडर घातल्यानंतर ते पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे. पळीने वरखाली करत राहायचं म्हणजे रंग छान येतो. त्यानंतर गरम केलेलं दूध यामध्ये घालायचं. दूध घातल्यानंतर पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती हे उकळवून घ्यायचं. अर्धा चमचा चहा मसाला घालायचा. त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल, तिथे क्लिक करून पाहू शकता. मसाला घातल्यानंतर 1 मिनिटभर उकळून घ्यायचं. गॅस बंद करायचा. ही स्टेप लक्षात ठेवा. गॅस बंद केल्यानंतर 2 कपाच्या अंदाजाने 4 चमचे गूळ घालायचा. गूळ घातल्यानंतर गॅस चालू करायचा. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा. पळी, चमचा, गाळण काहीही न लावता चहाला उकळी काढून घ्यायची. चहाला उकळी आली की 2 मिनिटं चहा तसाच उकळू द्यायचा. गॅस बंद करायचा आणि त्यानंतर पळी, गाळण किंवा चमच्याने चहा मिक्स करून घ्यायचा. आणि इथे पहा, परफेक्ट असा गरमागरम फक्कड मसालेदार गुळाचा चहा बनून तयार झालाय. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.